नमस्कार मित्रांनो, 90च्या दशकात आपल्या अभिनयाने अनेक तरुणांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री निशिगंधा वाड आजही अनेक सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या भेटीला येतात। निशिगंधा यांनी दुर्गा झाली गौरी या नाटकातून मराठी सृष्टीत पाऊल टाकले। शेजारी शेजारी, अशी ही ज्ञानेश्वरी, एकापेक्षा एक, बंधन, बाळा जोजोरे, वाजवा रे वाजवा, नवरा माझ्या मुठीत ग, वाट पाहते पुनवेची, सासर माहेर, हर हर महादेव अशा अनेक मराठी सिनेमांमधून त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाची छाप सोडली। निशिगंधा वाड यांनी अभिनेते दीपक देऊळकर यांच्याशी लग्न करत संसार थाटला। यांना कन्यारत्न प्राप्त झाले। निशिगंधा आणि अभिनेते दीपक देऊळकर यांच्या मुलीचे नाव ईश्वरी देऊळकर आहे। ईश्वरीने मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलं। तिचे पदवीचे शिक्षण देखील पूर्ण झाले आहे। ईश्वरीने तिच्या करिअरच्या बाबतीत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही। सोबतच तिने अभिनय क्षेत्रातच करिअर करावं अशी जबरदस्तीही निशिगंधा यांनी केलेली नाही। त्यामुळे ईश्वरी कोणतं करिअर निवडणार हे अजून तरी स्पष्ट नाही। मात्र निशिगंधा वाड आणि त्यांचे पती दीपक देऊळकर यांनी ईश्वरीच्या नावाने ईश्वरी व्हिजन ही निर्मिती कंपनी सुरू केली आहे। याच निर्मिती कंपनीतून त्यांनी श्री गुरुदेव दत्त या मालिकेची निर्मिती केली होती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।